तळपायांची हाताची सतत आग होणे. कारणे: नर्व्हस सिस्टीममध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास, मधुमेहाची शक्यता असल्यास, व्हिटॅमिन बी12ची कमी, उच्च रक्तदाबामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होऊ शकत नाही, त्यामुळे त्वचेच्या रंगात फरक दिसू लागतो, हातपाय थंड पडणे, याबरोबरच तळपायांना आग होऊ शकते. लिव्हरशी निगडीत समस्या असल्यास, थायरॉइड ग्रंथीचे कार्य सामान्य नसल्यास, रक्तवाहिन्यांमध्ये संक्रमण झाल्यास, तसेच ज्या व्यक्ती एचआयव्ही किंवा कर्करोगासाठी औषधी उपचार घेत असतील त्यांना बाबतीत सातत्याने तळपायाची आग होण्याची समस्या आढळून येत असते. फॉलिक ॲसिड किंवा कॅल्शियमची कमतरता असेल तर ही समस्या होऊ शकते. बद्धकोष्ठतेचा त्रास म्हणजे पोट साफ होत नसेल तरीही, मद्यपान, व्यसन, किडनीचे संबंधित आजार, एखाद्या कीटकाचा दंश. आता यावर उपाययोजना काय करायची तर गायीच्या दुधापासून बनवल्या गेलेल्या तुपाने तळपायाची मालिश करणे. शरीरातील उष्णता कमी होऊन तळपायाची आग कमी होते. कैलास जीवन लावून मालिश करणे. एका मोठ्या टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा कप सैंधव मीठ घालावे. या पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटे पाय बुडवून ठेवल्याने तळपायाची आग कमी होते. तसेच पायावर सूज आल्यास तीही कमी होते. हा उपाय उच्च रक्तदाब किंवा मधुमेह किंवा हृदयाशी निगडीत काही समस्या असणाऱ्या व्यक्तींनी करू नये. 2 चमचे मोहरीचे तेल व 2 चमचे पाणी एकत्र करून ते बर्फाच्या तुकड्यांनी पायाला लावणे. 2 चमचे ॲपल व्हिनेगार गरम पाण्यात घेतल्यास तात्काळ रिझल्ट येतो. पायाला कोकम तेल लावायचं. हे तेल कोकणात मिळते. हे तेल मळकट पांढऱ्या रंगाचं असून सर्वसाधारण खूप घट्ट असतं. हे तेल खडूपेक्षा जरा जाडसर आकारात उपलब्ध आहे. कोहळा पाव किलो साल काढून, पांढरा दुधी भोपळा पाव किलो साल काढून, आवळा गर पाव किलो, आलं 125 ग्रॅम एकत्रित करून त्याचा ज्यूस दररोज घ्यायचा जा. शतधौत पायाला लावत जा. धने जिरे पाणी पीत जा. नियमित आयुर्वेदिक प्रचार एक निरीक्षण केलेले बरे. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.